सह्याद्री डिजिटल, आवाज सामान्य जनतेचा। चाकण ते शिक्रापूर दरम्यानच्या महामार्गावर भरधाव निघालेला बेधुंद कंटेनर चालकानं गुरुवारी दिनांक 16 2 तास अक्षरशः यमदूत बनून सुसाट वेगानं जाताना समोरच्या वाहनांना धडका मारत अनेकांना जखमी केल्याची घटना या घडल्याच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं तळेगाव चाकण शिक्रापूर रस्त्याच्या नूतनीकरणाचा निर्णय 1 महिन्यात घ्यावा अशी मागणी चाकणकर नागरिकांच्या वतीनं अशोक खांडेभराड, बाळासाहेब नाणेकर, किरण झिंझुरकर आदींनी केली आहे। काय मागणी केली आहे पाहूया। तळेगाव चाकण शिक्रापूर हा जो मार्ग आहे अनेक वर्षापासून की हा रस्ता झाला पाहिजे आणि म्हणून त्यावेळेस हा राज्य सरकारचा हा रस्ता होता, आता केंद्र सरकारकडे गेला। म्हणजे कमीत कमी 40 वर्षापासून लोकांची प्रामुख्याने हा रस्ता झाला पाहिजे ही मागणी आहे। परंतु आज जायगात आजची जर परिस्थिती आपण पाहिली तर चाकण तळेगाव शिक्रापूर हा मूर्तीचा सापळा तयार झालेला आहे। दररोज एक अपघात होतोय। कालचा आपण अपघात पाहिलेला आहे। एका कंटेनर चालकाने ह्याच माणिक चौकामध्ये एका महिला आणि त्याच्या मुलीला उडवलं, तिला चाकाखाली चिरडवलं। लोकांनी थांबवण्याचा प्रयत्न केला, त्यांनी कमीत कमी चौफुल्यापर्यंत 25 गाड्यांना टक्कर दिली। त्याच्यामध्ये पोलिसाची गाडी सुद्धा सोडली नाही। पण असा जर बेफाम चालवणारे ह्या रस्त्यावर अनेक वाहतूकदार आहे, अनेक ड्रायव्हर मनाला वाटत त्या पद्धतीने गाड्या चालवतात। पण याच्या पाठीमागचं असं कारण असं आहे, तर हा रस्ता झाला असता, मध्ये जर डिवायडर असते तर अपघाताचं प्रमाण कमी होत आहे। आता 7 जानेवारीच्या दरम्यान एका कुटुंबातील 2-3 माणसांचा अपघात झाला, त्याच्यामध्ये त्याचा मृत्यू झाला। 2 दिवसांनी 4 दिवसांनी कोणाचा ना कोणाचा अपघात होतोय। कुणाच्या घरातला कोण ना कोण महिला तिच्यामध्ये मरण पावतात, लहान मुली मरण पावतात, घरातला कर्ता व्यक्ती मरण पावतात। परंतु शासनाचं याच्याकडे दुर्लक्ष आहे। जर कालचा जर कंटेनर ह्या गर्दीत जर शिरला असता तर काय झालं असतं, किती माणसं त्यांनी मारली असती हे सांगता आलं नाही। आणि म्हणून आमची प्रामुख्याने मागणी आहे की हा रस्ता सरकारने करावा। आज पाठीमागच्या वेळेस असाच आवाज उठवला, फक्त ह्या ठिकाणचं अतिक्रमण काढलं, रस्त्याच्या कडेचं अतिक्रमण काढलं। परंतु रस्त्याच्या कडेचं अतिक्रमण काढल्यानंतर आज जाऊन बघा, या ठिकाणचं अतिक्रमण काढलं, त्या ठिकाणी परत झोपड्या उभ्या राहिलेल्या आहे। परत लोक रस्त्यावर येऊन त्या ठिकाणी काही नाही काही करतात। कारण अतिक्रमण काढायचं, परंतु अतिक्रमण काढल्यानंतर झाडं काढायची नाही, त्यामध्ये ते जे खड्डे खुड्डे ते भरायचे नाही, तो रस्ता प्लेन करायचा नाही। आणि मग परत एकदा त्या ठिकाणी कोण टपरी ठेवते, बेकायदेशीर काही दुकानदारी चालते, आणि मग याला जबाबदार कोण आहे? त्यामुळे गर्दी होती। काय पहा बरं, या चौकामध्ये आमची कायम प्रामुख्याने मागणी आहे, हा रस्ता झाला पाहिजे। या रस्त्याबरोबर आळंदी फाटा ते बाजूला बायपास निघला पाहिजे। बायपाससाठी सुद्धा PMRD-कडे अनेक वेळा वारंवार आम्ही निवेदन दिलेलं आहे। पण PMRD-ने आता एक 2.5 किलोमीटरचं निविदा काढणार म्हणून सांगितलंय, परंतु तो सुद्धा रस्ता बनवताना PMRD-ने अभ्यास केलेला नाही। तो रस्ता कसा झाला पाहिजे, कमीत कमी राशे फाट्यापर्यंत झाला पाहिजे। तो रस्ता मिळतोय कडाच्या वाडीला, म्हणजे हा बायपास काढण्यात काहीच उपयोग नाही। आणि म्हणून शासनाचं याच्याकडे लक्ष नाही। मध्यंतरीच्या काळामध्ये नितीन गडकरी साहेबांना पत्रव्यवहार झालेले आहे, पण नितीन गडकरी साहेब सुद्धा काहीतरी केल्यानंतर वेगळी उत्तरं देतात।
त्यांनाच कळत नाही की नक्की काय काम करायचं का नाही करायचं. सन 1900 मला वाटतं 17-18 मध्ये तुम्हाला सांगतो ह्या रस्त्यावर तळेगाव चाकण शिक्रापूर रस्त्यावर 17,000 कोटीचा निधी टाकला म्हणून त्यावेळेस जाहीर केलं. फार निविदा निघल्यावर म्हणले, टेंडर निघल्या, काय फक्त लोकांना फुलथापा द्यायच्या, पण आजपर्यंत या रस्त्याला मात्र कोणी हात लावला नाही. आता आपण पाहतो की हा सुद्धा रस्ता आहे, पुन्हा नाशिक रस्ता निवडणुकीच्या अगोदर म्हणले नाशिक फाट्यापासून इकडे खेड टोल नाक्यापर्यंत रस्ता मंजूर झालाय. पण 15 दिवसापूर्वी गडकरी साहेबांचं विचारलं असता त्यांच्याकडनं माहिती कळाली की अजून संपादन केलेलं नाही. ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या फक्त फुलथापा देतात, पण याच्या मागं अनेकाच्या घरातली माणसं मारतात, अनेक गोर गरिबाचं परपंच अख्खी कुटुंबाला यायला गेलेले. याला जबाबदार कोण आहे? आणि म्हणून आम्ही या चाकण आणि चाकण 84 मधील लोकांना बरोबर घेऊन मी शासनाला या ठिकाणी आव्हान करतोय, तर 1 महिन्याच्या आतमध्ये तर या रस्त्याबद्दल जर काही कळवलं नाही किंवा या रस्त्याचं काम चालू करण्यासाठी जर त्यांनी भूमिका घेतली नाही तर एकाच दिवसामध्ये तळेगाव चाकण आणि शिक्रापूर चक्का जाम आंदोलन करण्याचा आम्ही या पंचकृषीच्या लोकांनी ठरवलेला आहे. आणि म्हणून लोकांची मागणी आहे. मी आता बसल्यानंतर आपल्या काही पत्रकार